हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शनिवार 4 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, मल्हारने नुपूरची बाजू घेतली, तायडीला गप्प बसवलं. त्यामुळे तायडी खूप चिडली आहे. परंतु तायडीचा प्लॅन तयार होता. तायडीने मल्हारला एके ठिकाणी मीटिंगसाठी पाठवलं आणि मग आपल्या ऑफिसमधील सगळ्या स्टाफला इव्हेंटच्या ठिकाणी पाठवून दिलं. नुपूरला आपल्या केबिनमध्ये बोलवलं आणि तिच्याकडे चक्क 8 लाख रुपयांची कॅश दिली आणि नुपूरला ही कॅश घेऊन जायला सांगितलं. नुपूर कंपनीच्या गाडीमधूनच ही कॅश घेऊन जात होती आणि त्याच वेळेस एकाने गाडीवर हल्ला केला. मल्हार आणि तायडी तेथे नसताना काही गुंड या गाडीजवळ आले आणि त्यांनी चक्क ही 8 लाख रुपयांची बॅग चोरून नेली आहे. आणि आता चक्क नुपूरवरच पोलिसांचा संशय आहे. तायडी आणि नुपूर या दोन व्यक्तींनाच या बॅगबद्दल माहीत होतं. तायडी तर स्वतःचे पैसे चोरणार नाही, मग नुपूरनेच हे केलंय असा पोलिसांचा संशय आहे. मग मल्हार हा नुपूरला वाचू शकेल का? तायडी ही नुपूरला अडकू शकेल का? नुपूर स्वतःला निर्दोष सिद्ध कशी करणार? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर आणि जिया एकमेकींशी खूप प्रेमाने बोलत असतात, स्माईल करत असतात. हे पाहून रेवती मावशी मल्हारला म्हणते, पाहिलंस का मल्हार, या दोघींकडे पाहून असं वाटतंय की या दोघी अनेक वर्षांपासून एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड आहेत आणि खूप दिवसानंतर भेटल्या आहेत. तर मल्हार रेवती मावशीला सांगतो, हो मावशी, मिस नुपूरची हीच खासियत आहे. त्या अगदी कमी वेळेत कोणालाही आपलं बनवू शकतात, नाती जोडू शकतात. मल्हार चक्क नुपूरबद्दल इतकं भरभरून बोलतोय हे पाहून रेवती मावशीला आश्चर्य वाटतं. रेवती मावशी मल्हारकडे पाहतच राहते. मल्हार हा नुपूरकडे प्रेमाने पाहत असतो आणि हे सगळं पाहून तायडीचा चांगला जळफळाट होतो. तेवढ्यात नुपूर ही जियाशी बोलून तायडीजवळ येते. या दोघी एकमेकींकडे पाहतात आणि नुपूरला आठवतं की काल तायडीने आपल्या घरात किती मोठा गोंधळ घातला होता, फेक जोक केली होती आणि नुपूरला ठणकावून सांगितलं होतं, माझा भाऊ तुझ्या दिशेने 4 पावलं पुढं आला तर तू 10 पावलं मागं जायचं. हे सगळं नुपूरला आठवतं. नुपूर तरीही तायडीला म्हणते, तुमचं आमच्या घरी स्वागत आहे. तायडी घाणेरडी स्माईल करते आणि मग नुपूर ही किचनमध्ये येते. तर आशाला मात्र चक्कर येत असते, कारण मीनाने तिला दुधात काहीतरी मिक्स करून दिलंय. त्यामुळे तिची अवस्था बिकट असते. पण नुपूरला ती काहीच दाखवत नाही, काहीच कळू देत नाही. नुपूर तिला म्हणते, आई तू येथे काय करतेस, चल बाहेर, तुझ्या हातून समई प्रज्वलित करून घ्यायची आहे ना? आशा म्हणते, हो बाळा, येते मी. नुपूरची पाठ होते आणि तेवढ्यात आशाला पुन्हा चक्कर येत असते. तर इकडे मीना ही घरातील सगळ्यांना, तुमचे पाय आमच्या घराला लागले, आमचं घर खूप पवित्र झालं, आमचं नशीब आहे, आमच्या झोपडीचा महाल झाला, असं म्हणून पाणी देत असते. ती तायडीजवळ येते. तायडी पाण्याचा ग्लास घेण्याच्या बहाण्याने तिच्या जवळ येते. तर मीना लगेच तिच्या कानात सांगते, मॅडम, त्या आशाची विकेट आता लवकरच पडणार आहे. मी तिचं सगळं काम केलंय, नारळ फुटणारे, प्रसाद खायला तयार राहा. हे ऐकून तायडी खूप खुश होते. मीना आणि तायडी एकमेकींना इशारा करतात. नुपूर ही परत एकदा किचनमध्ये येते. मागे वळून पाहते तर आशा मला काही नाही झालंय असा इशारा तिला करते आणि मग या दोघीही रूम बाहेर पडतात. तर जिया ही आपला व्लॉग सुरू करते आणि मी आज रामनवमी स्पेशल व्लॉग करणार आहे असं आपल्या सगळ्या ऑडियन्सला सांगते. त्यानंतर नुपूर ही देवाच्या प्रसादाचा नैवेद्य तेथे आणून ठेवते. हे लाडू असतात आणि मग घरातील सगळेजण आता पूजेची तयारी होणार म्हणून खुश असतात. नुपूर ही खूप खुश असते. तर आशा ही देवाची समई प्रज्वलित करत असते, पण तिला मात्र चक्कर येत असते. हे मीना आणि तायडीच्या लक्षात येतं आणि या दोघीही आशाकडेच पाहत असतात आणि तायडीची फेमस स्टाईल 3, 2, 1 बूम ही सुरू असते. त्याच वेळेस आशा ही चक्कर येऊन खाली कोसळते. मल्हार, नुपूर सगळेजण तिच्याजवळ येतात. घरातले सगळे खूप घाबरतात की आशाला अचानक काय झालंय. तायडी आणि मीनाला मात्र चांगलाच आनंद होतो. तायडी खुश होते की मीनाने आपलं काम चोख बजावलंय. नुपूर म्हणते, आईची शुगर लो झाली असेल. तर मल्हार म्हणतो, कोणाकडे काही साखर चॉकलेट वगैरे आहे का? तेवढ्यात नुपूरला देवाच्या नैवेद्याचा प्रसाद दिसतो. ती एक लाडू घेते आणि हा लाडू आशाला खाऊ घालते. मल्हार तिला पाणी पाजतो. तेव्हा कुठे आशाला बरं वाटतं. पण लगेचच तायडी ही मीनाला इशारा करते, कर तुझा गोंधळ सुरू. आणि मग मीना
ही जोरजोरात डोकं बडून घेते. बाई 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 बाई, हे काय केलंस नुपूर? प्रभू श्रीरामचंद्रांचा प्रसाद नैवेद्य तू उष्टावलास. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आणि मग लगेचच मीना म्हणते, आता देवाचा कोप होईल. सगळेजण खूप घाबरतात. नुपूरच्या सुद्धा लक्षात येतं की घाईघाईने तिने देवाचा नैवेद्यच आशाला खायला दिलाय आणि हे तिने चुकीचं केलंय. आणि मग मीना म्हणते, आता आपलं काही खरं नाही. आपल्या सगळ्यांवर देवाचा कोप होणारे कोप. आता काय होईल काय माहीत. नुपूर, हे सगळं काय केलं तू? नुपूर खूप घाबरते. तर लगेच मल्हार हा नुपूरची बाजू घेतो आणि म्हणतो, नाही, देवाचा कोप होणार नाहीये. ज्या प्रभू श्रीरामचंद्रांनी शबरीची उष्टी बोरंसुद्धा गोड मानलीत, ते कधीही आपल्या भक्तांवर कोपणार नाही. कधीही त्यांना काही श्राप देणार नाही. कारण मिस नुपूरने जे काही केलं ना, ते प्रसंगावधान राखून केलं आणि त्यांच्या भक्तांसाठीच केलं. त्यांनी जे केलं ते अगदी योग्य केलं आणि माझा देवावर पूर्ण विश्वास आहे, ते कधीच आपल्या भक्तांवर असं कोपणार नाहीत. नुपूर ही खूप खुश होते की मल्हार तिची बाजू घेतोय. आशाला सुद्धा आनंद होतो आणि त्याच वेळेस तायडी सगळा गेम फिरवते आणि म्हणते, मल्हार, मला तुझं मान्य आहे, पण या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या पुस्तकी गोष्टी आहेत. परंतु आपल्या चालीरीतींचा अपमान झालाय एवढं मात्र नक्की. देवाला नैवेद्य दाखवण्याआधी कोणत्याही इतर व्यक्तीने तो प्रसाद खाणं खूप चुकीचं असतं. आणि आता पूजेचं पुण्य मिळणार नाही. एवढी सगळी मेहनत करून पूजा करून काय फायदा झाला? आणि मिस नुपूर सुद्धा चुकू शकते. आज मिस नुपूरने खूप मोठी चूक केली आहे. तिने घाई केली आहे. नाहीतर घरात साखर चॉकलेट काही असलं असतं ते आईंना देता आलं असतं. पण नुपूरने चूक केली आहे हे तू मान्य कर. नुपूरला खूप वाईट वाटतं. सगळेजण टेन्शनमध्ये येतात. पण मल्हार तायडीला गप्प बसवतो आणि म्हणतो, नाही तायडे, मिस नुपूरने चूक केलेली नाहीये. मिस नुपूर कधीच चुकू शकत नाही. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो. तर आशा, मीना, रेवती, जिया हे सगळे खूप खुश होतात आणि मल्हार नुपूरबद्दल भरभरून बोलू लागतो. तायडे, मिस नुपूरकडून कधीच चूक होऊ शकत नाही. कारण त्या कधीच स्वतःचा विचार करत नाही. त्या नेहमी दुसऱ्यांचा विचार करतात आणि जो दुसऱ्यांचा विचार करतो ना, देव त्याचा विचार करतो. त्यामुळे प्रभू श्रीरामचंद्र हे नुपूरवर कधीच कोपणार नाहीत, कधीच रागवणार नाही. उलट त्यांना आशीर्वाद मिळतील आणि हेच सत्य आहे. तायडीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तर मीनाचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. नुपूर, मल्हार, रेवती, आशा सगळे खूप खुश असतात आणि मग तेथे असलेले सगळेजण मल्हारसाठी टाळ्यांचा कडकडाट करतात. दणादण टाळ्या वाजू लागतात. सगळ्यांनाच हे पटलेलं असतं आणि नुपूरसुद्धा मनात विचार करते, सर, खरंच मला तुमचा खूप आधार वाटतो. तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं करताय. आणि नुपूर आणि मल्हार या दोघांना एकमेकांकडे पाहताना पाहून तायडीचा मात्र चांगलाच जळफळाट होतो. तायडी खूप चिडते आणि रेवती विचार करते, मल्हारमध्ये हा जो बदल झालाय तो बदल घडवणारी नक्कीच नुपूर असली पाहिजे. जर नुपूरमुळे हा बदल घडला असेल ना, तर खूपच चांगलं झालंय. आणि मग लगेचच मीना म्हणते, हे सगळं खरंय, पण गुरुजींना हे चालेल का? तर सगळेजण गुरुजींकडे आश्चर्याने पाहतात की गुरुजी आता काय बोलतील. आणि गुरुजी म्हणतात, जे काही झालं ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या इच्छेनंच झालं. त्यांच्या मर्जीशिवाय एक पत्तासुद्धा इकडचा तिकडे हलत नाही. मग हे सगळं त्यांच्याच मर्जीने झालं असं आपण मान्य करूया. आणि ते खूप दयाळू आहेत. ते कधीच आपल्या भक्तांवर कोपणार नाहीत. तायडी आणि या मीनाचा चेहरा पाहण्यासारखा होतो. तर बाकीचे सगळे खूप खुश होतात. गुरुजी म्हणतात, आपण हाच नैवेद्य देवाला दाखवूया. त्यामुळे मीना, जिया, नुपूर सगळेच खुश असतात. नुपूर आणि मल्हार एकमेकांकडे पाहून स्माईल करतात. खूप खुश असतात. तायडीला हे सगळं दिसत असतं. तिचा खूप जळफळाट होतो. आपला प्लॅन या मल्हारने फ्लॉप केला. नुपूरची बाजू घेतली म्हणून ती खूप चिडते आणि तायडीचा पूर्ण विश्वास बसतो की हा मल्हार नुपूरच्या प्रेमात पडलाय, पूर्ण वेडा झालाय. आणि मग पूजेची घटिका जवळ येते. श्रीरामचंद्रांचा जन्म होतो. गुरुजी सांगतात, रामललांचा जन्म झालाय. चला आता पाळणा कोण गाणार? आणि आशा लगेच सांगते, नुपूर गाणार. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. मल्हार विचारतो, मिस नुपूर गातात सुद्धा का? आशा सांगते, अरे हो, तिचा आवाज खूप गोड आहे, ती खूप छान गाते. नुपूर लाजते आणि मग आशा तिला सांगते, नुपूर पाळणा गा. नुपूर ही पाळणा गाऊ लागते आणि सगळे मंत्रमुग्ध होतात. खरंच
ती खूप सुंदर गात असते. मल्हारसुद्धा इम्प्रेस होतो. सगळ्यांनाच आनंद होतो. पण मीनाला मात्र हे दिसत नाही चांगलं आणि मीना जाणून बुजून तिच्या बाजूने जाते आणि तिला धक्का देते, ज्यामुळे तिच्याकडून काही चुकीचं न व्हायला. पण त्याच वेळेस मल्हार हे पाहतो. सगळेजण खूप घाबरतात, परंतु मल्हार हा पाळणा पकडतो आणि मग मल्हार आणि नुपूर हे दोघेही पाळणा झुलवतात. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. गुरुजी म्हणतात, हीच प्रभू श्रीरामचंद्रांची इच्छा असेल. आता तुम्ही दोघे एकत्र पाळणा झुलवा. मल्हार आणि नुपूर एकत्र पाळणा झुलवत असतात. मीना, तायडी यांचा तर चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. आशा हे सगळं पाहतच राहते. रेवती, जिया या सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. मल्हार आणि नुपूर दोघे एकत्र पाळणा झुलवताय हे पाहून तायडी खूप चिडते आणि मग त्यानंतर घरामध्ये आरती होते. नुपूर ही आरती करते. सगळेजण मनोभावे आरती करत असतात, देवाची भक्ती करत असतात. पण तायडीला हे सहन होत नसतं. ही नुपूर प्रत्येक संकटातून कशी बाहेर पडते, मल्हार प्रत्येक वेळेस तिला का वाचवतो, हाच प्रश्न या तायडीला पडलेला असतो. आरती होते आणि मग एक एक करून नुपूर सगळ्यांना आरती देते. नुपूर ही तायडीजवळ येते तायडीला आरती द्यायला. तायडी तिच्याकडून आरती घेते, पण तिचे ते डोळे, तिचे ते हावभाव हे सगळं पाहून कुणीही घाबरेल, मग नुपूर का नाही घाबरणार. या दोघी एकमेकींना चांगलं टशन देतात आणि मग थोड्या वेळानंतर हा सगळा कार्यक्रम आटोपून मल्हार आपल्या सगळ्या कुटुंबाला घेऊन घराकडे निघालेला असतो. सगळे खुश असतात, पण तायडीचा चेहरा पडलेला असतो. सगळा प्लॅन फ्लॉप झाला म्हणून तिच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. मल्हार पुढे बसलेला असतो. तायडी, जिया आणि रेवती मावशी मागे बसलेले असतात आणि जिया आणि रेवती मावशी नुपूर आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं कोड कौतुक करत असतात. रेवती मावशी म्हणते, खरंच किती छान कार्यक्रम झाला आणि घराची सजावट पाहिली का? सजावट साधीच होती, पण घरात खूप प्रसन्न वाटत होतं. जिया म्हणते, आणि नुपूर किती गोड दिसत होती, किती सुंदर दिसत होती. मल्हार हे सगळं ऐकत असतो. रेवती मावशी म्हणते, तायडे तू पाहिलंस का? खरंच घरातलं वातावरण किती छान होतं. तायडीला खूप राग आलेला असतो आणि जिया म्हणते, नुपूरने काहीही केलं असतं ना, पण खरा शॉपर आपला दादाच होता. मल्हार आश्चर्याने पाहतो तर जिया म्हणते, पाहिलंस ना, त्या पूजेमध्ये किती किऑस झाला, किती गोंधळ झाला, पण दरवेळेस दादाने नुपूरला सांभाळून घेतलं. ते पिक्चरमध्ये होतं ना, हिरो हिरोईन असतात, मग एखादी व्हिलन असते, ती व्हिलन हिरोईनच्या आयुष्यात प्रॉब्लेम आणते आणि मग हिरो तिला वाचवायला येतो आणि मग लव्ह स्टोरी सुरू होते. हे ऐकताच तायडी जोरात ओरडते, शट अप जिया. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. मल्हार विचारतो, काय झालं तायडे? तर तायडी चिडून म्हणते, जिया हे काय बोलतेस तू? हा काय सिनेमा सुरू आहे का? हिरो हिरोईन, लव्ह स्टोरी, व्हिलन हे सगळं बोलण्याचा काय अर्थ आहे? तुला माहिती आहे ना मल्हारच्या आयुष्यात काय घडून गेलंय? मल्हारला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो. पुन्हा हा विषय काढायचा नाही. जिया म्हणते, तायडे मला माहिती आहे ब्रोच्या आयुष्यात काय घडलंय. याचा अर्थ ब्रोला काय त्यातून कधी बाहेर पडूच द्यायचं नाही का? कायम त्यातच राहू द्यायचं का? तायडी चिडून म्हणते, जिया नीट बोल, तोंड सांभाळून बोल. तर जिया म्हणते, तायडे मी काय चुकीचं बोलतेय? तायडे म्हणते, तुला सांगितलं नीट बोलायला, नीट बोल. या दोघींमध्ये भांडण सुरू होतं. तर मल्हार तायडीला म्हणतो, तायडे ती मस्करीने बोलली आणि तसंही मला त्या जुन्या गोष्टींचा आता त्रास होत नाही. मी त्या गोष्टींचा विचारच करत नाही. हे ऐकून तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण हे दोन तर तायडीचे शस्त्र आहेत. एक तर संजना ही लग्नाआधी पळून गेली आणि दुसरं वेदांचा अपघात तू केला. संजनाला तर तो केव्हाच विसरलाय आणि आता वेदांच्या अपघाताचं सत्यसुद्धा त्याला कळलंय. त्यामुळे मल्हारला काही त्रास होत नाही. तायडीची बोलतीच बंद होते आणि मग मल्हार हा तायडीला विचारतो, तायडी सांग आजच्या मीटिंगचं काय आहे? आज संध्याकाळी इव्हेंट आहे ना? तर तायडी सांगते, अरे हो तुला ते सांगायचंच राहिलं. तो इव्हेंट तर आहे, पण त्याच्या आधी आपल्याला बँड्राला एक मीटिंग आहे. त्या मीटिंगला तुला जावं लागणार आहे. कर्नाटकचे क्लायंट आहेत, त्यांना तुला भेटायचं आहे आणि आज संध्याकाळीच ते परत जाणार आहे. त्यामुळे तुला आता 1 तासात जावं लागेल. मल्हार म्हणतो, पण तायडे अचानक ही मीटिंग कशी काय ठरवली? तायडी म्हणते, अरे तुला सांगितलं ना, मोठे क्लायंट आहे, नेहमी बिझी असतात आणि त्यांना आज संध्याकाळीच परत जायचं आहे कर्नाटकला, म्हणून तुला आजच भेटावं लागेल. मल्हारचा नाईलाज होतो. तायडी म्हणते, तू ऑफिसमध्ये सुद्धा नको येऊ. तू आता घरी चल, फ्रेश हो आणि तसाच त्यांना भेटायला जा. मला ऑफिसमध्ये थोडं काम आहे, मी तेवढं करते, मग आपण इव्हेंटच्या ठिकाणीच भेटूया. मल्हार म्हणतो, ठीक आहे तायडे. आणि हा सगळा तायडीचा प्लॅन असतो. आपण जे 8 लाखांचं कॅश प्रकरण, 8 लाखांचा चेक हे सगळं प्रकरण पाहिलंय ना,
त्यासाठीच तायडीला मल्हारला ऑफिसपासून आणि नुपूरपासून दूर ठेवायचं आहे, म्हणजे तिचा प्लॅन सक्सेसफुल होईल. आणि मग इकडे नुपूर ही ऑफिसमध्ये असते आणि छान लाडू बनवत असते. कोमल तेथे येते आणि म्हणते, आज कुणीतरी खूप खुश दिसतंय, आनंदी दिसतंय. नुपूर म्हणते, हो मीच खुश आहे. आणि रामनवमीचा कार्यक्रमसुद्धा छान झाला आणि आज संध्याकाळचा इव्हेंटसुद्धा छान होणार आहे. मी हे लाडू बनवतीये. कोमल म्हणते, मला माहिती आहे नवरदेवाला हे लाडू हवे आहेत त्याच्या स्वागतासाठी, आणि तुला हे लाडू टेस्टिंगला पाठवायचे असतील ना तर काळजी करू नको, मी तुझं काम हलकं करेल, टेस्टिंग मीच करेल. नुपूर म्हणते, असं का? ठीक आहे, काळजी करू नको, मीच तुला टेस्ट करायला देईल. आता थोडंच काम राहिलंय, मी आता लाडू वाळायलाच घेणार आहे. तेवढ्यात दीप तेथे येतो आणि विचारतो, नुपूर तुला अजून किती वेळ लागणार आहे? तर नुपूर सांगते, 1 तासभर लागेल. तर दीप म्हणतो, आता त्या क्लायंटचा कॉल आला होता, ते उगाच पॅनिक करताय, त्यामुळे सागरिका मॅडमने आम्हाला सगळ्यांना तेथे इव्हेंटच्या स्पॉटवर जायला सांगितलं आहे. मग तू नंतर येशील का? नुपूर म्हणते, पण तेवढी घाई का करताय? दीप सांगतो, आता क्लायंटची इच्छा, आपण काय करू शकतो? तू फक्त तुझे लाडू वळून झाले की जाण्याआधी एकदा सागरिका मॅडमला भेट. नुपूर म्हणते, ठीक आहे. दीप तेथून निघून जातो. तर कोमलसुद्धा तेथून निघून जाते. नुपूर विचार करते, सागरिका मॅडमने असं का ठरवलेलं असेल? मला एकटीला सगळ्या शेवटी का ठेवलं असेल? सगळ्या स्टाफला आधी का पाठवलं? हाच प्रश्न नुपूरला पडतो. आणि मग नुपूर तिचे लाडू वळून झाल्यानंतर थोड्या वेळाने तायडीच्या केबिनमध्ये येते. तायडी तिला आतमध्ये बोलवते आणि तिच्यासमोर एक मोठी सूटकेस ठेवते. नुपूर विचारते, मॅम तुम्ही मला बोलवलं होतं इव्हेंटच्या ठिकाणी जाण्याच्या आधी. तर तायडी तिला म्हणते, ही सूटकेस तुला इव्हेंटच्या ठिकाणी न्यायची आहे. नुपूर विचारते, या सूटकेसमध्ये काय आहे? तर तायडी तिला ही सूटकेस उघडून दाखवते. तर या सूटकेसमध्ये लाखो रुपये असतात. एवढे पैसे पाहून नुपूर खूप घाबरते आणि विचारते, मॅम एवढे पैसे आणि ते मी घेऊन जायचे आहेत? तुम्ही माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी का सोपवताय? तर तायडी म्हणते, कारण तू हे पैसे पळून घेऊन जाणार आहे म्हणून. नुपूरला मोठा धक्काच बसतो. तायडी हसून म्हणते, अगं चेष्टा केली गं, हे सगळे पैसे ना तुला इव्हेंटच्या ठिकाणी घेऊन जायचे, कारण तेथे आपले जे व्हेंडर्स आहेत ना त्यांना आपल्याला कॅश पेमेंट करायचं आहे आणि सध्या ऑफिसमध्ये कुणीच नाही आहे. मला एका वेगळ्या ठिकाणी जायचं आहे, तेथून मी मेन स्पॉटवर येणार आहे, इव्हेंटच्या ठिकाणी येणार आहे. पण व्हेंडर्सला आत्ताच पैसे हवे आहेत, त्यामुळे तू हे पैसे घेऊन जा. तेथे दीप असेल, दीपकडे पैसे देऊन टाक. नुपूर चांगलीच घाबरते, कारण 8 लाख रुपये सांभाळणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे. त्यामुळे तिला टेन्शन आलेलं असतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तायडीने आता नुपूरला जेलमध्ये पाठवण्याचीच तयारी केली आहे, कारण हे पैसे जर चोरीला गेले तर संपूर्ण आरोप हा नुपूरवरच लागेल की नुपूरनेच या पैशांची चोरी केली आहे. आणि तायडीला सुद्धा हेच हवं होतं. तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, नुपूर ही गाडीत तायडीने दिलेली 8 लाख रुपयांची कॅश घेऊन जात असेल. नुपूरला खूप भीती वाटत असेल की कधी एकदाची मी आपल्या इव्हेंटच्या ठिकाणी पोहोचते आणि हे पैसे स्वाधीन करते. पैशांचं मला खूप टेन्शन आलं आहे. कोणत्याही सामान्य माणसाला एवढ्या पैशांचं टेन्शन येणारच. आणि तेवढ्यात तायडी ही आपल्या गुंडांना फोन करून सांगेल की नुपूर ही पैसे घेऊन बाहेर पडली आहे आणि हे पैसे तुम्हाला चोरायचे आहेत. नुपूरची गाडी रस्त्याने जात असेल, तेवढ्यात समोरून 2 माणसं मोटरसायकलवर येत असतील आणि रस्त्यावर झिगझॅग असं गाडी चालवत असतील. त्यामुळे नुपूरचा ड्रायव्हरसुद्धा तशीच गाडी चालवणार. नुपूर म्हणेल, दादा हे काय करताय, थांबवा गाडी. परंतु ही माणसं जाणून बुजून गाडी समोर येतील आणि या गाडीला वाचवण्यासाठी ड्रायव्हर रोडच्या साईडला गाडी घेणार आणि गाडीचा अपघात होईल. अपघात झाल्यामुळे नुपूरच्या डोक्याला लागणार आणि नुपूर बेशुद्ध होईल. आणि या संधीचा फायदा घेऊन हे गुंड गाडीचा दरवाजा उघडतील आणि नुपूरकडे जी 8 लाख रुपयांची कॅश असेल ती कॅश घेऊन तेथून पळून जातील. नुपूर हे बेशुद्धच असेल. मग आता नुपूर नंतर शुद्धीत कधी आली, ती ऑफिसमध्ये कशी परतली, हे सगळं तर आपल्या उद्याच्या एपिसोडमध्येच पाहायला मिळणार आहे. पण त्यानंतर मात्र पोलीस ऑफिसमध्ये आलेले असतील. आता 8 लाख रुपये चोरीला गेले म्हणजे पोलीस तर चौकशीसाठी येणारच. आणि मग तेथे मल्हार, दीप, ऑफिसचा सगळा स्टाफ असेल आणि इन्स्पेक्टर म्हणतील की 8 लाख रुपयांची चोरी झाली आहे, ही काही साधीसुधी गोष्ट नाही आहे. आणि मिस नुपूर 8 लाख रुपये इव्हेंटच्या ठिकाणी घेऊन जात होत्या, ही गोष्ट फक्त 2 व्यक्तींना माहीत होती. पहिली व्यक्ती आहे सागरिका
आणि दुसरी व्यक्ती आहे स्वतः नुपूर. आता सागरिका मॅम या स्वतःचे पैसे का चोरतील? हे 8 लाख रुपये तर त्यांचेच होते. मग त्या काही चोरी करणं शक्य नाही आहे. आणि मग आपला दुसरा सस्पेक्ट आहे मिस नुपूर. मिस नुपूर हे पैसे चोरू शकतात कारण त्यांच्या घरात खूप अडचणी आहेत. त्यांनाही नवीन नवीन नोकरी मिळाली आहे म्हणून 8 लाखांचा अपहार त्यांनीच केलेला असू शकतो. हे सगळं ऐकून नुपूरला जबर धक्काच बसणार. तायडी खुश होईल तर मल्हारला सुद्धा टेन्शन येईल. मग आता मल्हार नुपूरची बाजू घेईल का? तो हे प्रकरणाचा छडा कसा लावणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.